कसं आहे, काल ओबीसीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक जी आहे काल मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव जो आहे तो की कुठल्याही परिस्थितीत वेळ निघून चाललेली आहे आणि ताबडतोब ओबीसीचा पक्ष जो आहे तो निर्माण करणं अतिशय निकडीचं झालेलं आहे. कारण बाकी सगळ्या पक्षांच्या जागा वाटप, त्यांचे उमेदवार हे सगळं फायनल व्हायला लागलेलं आहे आणि ओबीसीची एक अतिशय मोठी जी भावना जी आहे की आमचं आरक्षण हे लुबाडलं गेलं आहे, त्याच्यावर डाका घातला गेलेला आहे आणि ज्यांच्याकडून डाका घातलेला आहे त्यांना आम्हाला निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे, हे सगळं ओबीसी बांधवांनी ठरवलं आहे. पण त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार जो आहे तो समोर देणं अतिशय आवश्यक होतं आणि त्यामुळं ओबीसीचा पक्ष जाहीर करून त्या माध्यमातून ओबीसीचे उमेदवार जे आहे किंवा भटक्यामुक्तांचे असतील किंवा दलित समाज जे सोबत येतील त्यांच्या माध्यमातून एक पर्याय जो आहे तो त्यांना देणं आवश्यक होतं. आणि म्हणून काल जे आहे ती काल आम्ही ओबीसीचा आणि भटक्यामुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे या महाराष्ट्रामध्ये काल आम्ही घोषणा केलेली आहे. आणि त्यानंतर आज आम्ही आमचे सगळ्यांचे नेते, आदरणीय ओबीसीचे नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय भुजबळ साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही पुन्हा ह्या पक्ष बांधणी आणि पुढच्या लढ्याची रणनीती जी आहे ती रणनीती ठरवण्यासाठी आता इथून पुढं आम्ही कामाला लागणार आहोत. आणि या निमित्तानं ज्या ओबीसी भटक्यामुक्तातील या कार्यकर्त्यांना आता या पक्षांच्या घरापुढं खेटं घालावं लागत होतं, टाचा झिजवावं लागत होत्या, ते आता त्यांना करायला लागणार आहे. कारण आता ह्या तिकीट देण्याची फॅक्टरीच आम्ही काढलेली आहे. त्यामुळं आता तिकिटासाठी वणवण भटकंती जी आहे ती इतकी वर्षे ह्या ओबीसी आणि भटक्यामुक्त कार्यकर्ते झालेली आहे, ती वणवण मात्र आता थांबलेली आहेत आणि संपुष्टात आलेली आहे. आता स्वतःचं मत, स्वतःचा पक्ष, स्वतःचा नेता आणि स्वतःचं सरकार जे आहे या भूमिकेतून आता या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्यामुक्त आणि दलित समाज जो आहे तो पूर्ण ताकदीनं उतरणार. अगदी कमी वेळात आपला पक्ष या ठिकाणी आलेला आहे, निवडणुकांच्या तोंडावर आलेला आहे. जागांचं स्वरूप कसं असणार आहे, 3 निवडणुकांसमोर आपण पाहतोय की आहे, तर कशा पद्धतीने जागा वाटप होणार आहे, किती नेमके उमेदवार असणार आहेत? हे पहा कसं आहे की आता सध्या समोर लोकसभा आलेली आहे आणि लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आता तयार झाले, इतके फोन यायला काल जवळपास 5-25 उमेदवार कालच एका दिवसातच तयार झालेले आहेत काल. त्यामुळं बहुतेक सगळ्या मतदारसंघामध्ये जे आहे आमचे उमेदवार जे उभा राहिले आपल्याला दिसतील आणि पूर्ण ताकदीने ओबीसी आणि भटक्यामुक्त समाज जो आहे तो त्यांच्या मागं ठामपणे उभा राहणार आहे. आमची लढाई ही नक्की विजयासाठी असणार आहे. आम्ही कुणाला पाडायसाठी किंवा कोणावरती काहीतरी सूड घ्यायचा म्हणून नाही, आम्ही आता सत्ता संपादन करण्याच्या उद्देशानं आम्ही उतरलेलो आहे आणि ते ध्येय घेऊन आमचा हा ओबीसी समाज जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात जो आहे तो उतरलेला आपला दिसेल. आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आमच्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही करायला ठरवलेलं आहे. मनोज जरांगे म्हणतात छगन भुजबळ गोरगरिबांचा अपमान करतायत, यापुढे ते ग्रामपंचायतीत देखील निवडून येणार नाही. हे पहा की भुजबळ साहेबांचा राजकीय प्रवास जो आहे तो नगरसेवकापासून झालेला आहे. म्हणजे अगदी महानगरपालिकेत सगळ्यात खालची निवडणूक नगरसेवकाच्या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे. त्यानंतर महापौर झालेले आहेत, नगरसेवक आणि आमदार दोन्ही एकाच वेळी झालेले आहेत, त्यानंतर मंत्री झालेले आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे एवढा मोठा प्रवास जो आहे त्या भुजबळ साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती सरपंचसुद्धा होताना असं म्हणणं जे आहे ते वास्तवाला धरून नाही आहे. भुजबळांची आज तुम्ही भेट घेतली आहे, तुम्ही म्हटलात की आम्ही आमचा पक्ष काढतोय नवीन, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. भुजबळ सत्तेत आहेत आणि तुम्ही पक्ष स्थापन करतायत, त्यांचा सहकार्य, त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळावा, तुम्ही त्यांच्यासोबत युती करावी अशी काही चर्चा आहे का? मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय? हे पहा, हा काय युतीचा वगैरे हा काय प्रश्न नाही आहे. हा सर्वसामान्य ओबीसी जो बांधव जो आहे तो खेड्यापाड्यात गावकुसा बाहेर आहे, त्याची भावना आहे की आता आम्हालासुद्धा जे आहे आमचा हक्क जो या लोकशाहीमधला जो आहे, जो ह्या संविधानानं आम्हाला जो हक्क दिला आहे तो गेली 75 वर्षे कुठे विस्कावून घेतलेला आहे आणि तो आता आमचा हक्क जो आहे तो आम्हाला आता मिळवायचाच आहे. ही जाणीव जी आहे ती आत्ता संपूर्ण ओबीसी आणि ह्या दलित आणि भटक्यामुक्त झालेली आहे आणि म्हणून हा जो पक्ष आम्ही निर्माण केलेला आहे. भुजबळ साहेब एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी ताबडतोब त्यातून बाहेर पडावं किंवा त्यांनी मंत्र्यावर राजीनामा द्यावा अशी मुळीच आमची कुणाची इच्छा नाही आहे. अजून 1 वर्ष सत्ता आहे आणि भुजबळ साहेब त्या मंत्री म्हणून त्या सत्तेमध्ये जे आहेत ओबीसीची बाजू लावून धरत आहेत, ओबीसीसाठी संघर्ष करत आहेत.
आणि त्यामुळं आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं त्या संघर्षासाठी आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं ठामपणे आम्ही उभा आहोत. पण तुमच्या पक्षाचे नेते ते व्हावेत असं वाटत नाही तुम्हाला? नाही, ज्यावेळी भुजबळ साहेबांची अशी परिस्थिती निर्माण होईल की त्यांना बाहेर पडावं असं ज्यावेळी निर्माण होईल परिस्थिती, त्यावेळी आमच्या पक्षाचे ते नेतेच असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचं आम्ही पुढे मार्गदर्शन करू. सरकारकडे त्यांनी राजीनामा देखील दिलेला आहे, खरं तर यापूर्वीच दिलेला आहे. काय नेमकं त्यांच्या मनात चाललं आहे किंवा तुम्ही नेमकी काही चर्चा झाली आहे का त्या संदर्भात? आणि त्याच्याविषयी भुजबळ साहेबांनी जाहीर सभेमध्ये सांगितले की मी राजीनामा दिलेला आहे, परंतु ओबीसीसाठी मी संघर्ष करत राहणार आहे ही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि ते संघर्ष करत राहतील आणि जोपर्यंत ओबीसीला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा संघर्ष हा चालू राहणार आहे. आमची लढाई जी आहे ती राजकीय न्याय द्यायचा आहे. पॉलिटिकली जे आहे ते आतापर्यंत जे शोषण झालेलं आहे या ओबीसी आणि भटक्या मुक्तांचं, त्यांचा हक्क जो आहे तो हक्क त्यांना देण्यासाठी आमची लढाई आहे, राजकीय लढाई जी आम्ही सुरू करत त्यासाठी आम्ही नवीन पक्ष जो आहे तो काढलेला आहे. अण्णा, तुम्ही म्हणताय की आशीर्वाद घ्यायला आलो होतो भुजबळ साहेबांचा. आशीर्वाद रुपी काही शब्द सांगितले का त्यांनी, काही कानमंत्र? हे बघा, याच्यामध्ये राजकारणामध्ये कानमंत्र वगैरे असं काय नसतं. खाली समजने वाले को इशारा काफी है. समजलं? नाभिक समाजाने जे आंदोलन छेडलं होतं किंवा भुजबळांनी जे आवाहन केलं होतं त्यावरती जरांगे पाटील म्हटलं की नाभिक समाजाची माफी भुजबळांनी मागायला हवी. हे पहा, नाभिक समाजाविषयी जे वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलं त्यावेळी मी स्वतः त्या व्यासपीठावर होतो. भुजबळ साहेबांनी कुठलंही आक्षेपार्ह असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. या उलट नाभिक समाजाच्या दुकानावर जर बहिष्कार घातला मराठा समाजाने तर मग ती नाभिक समाजाने सुद्धा त्यांच्या बहिष्कार टाकावा अशा प्रकारे वक्तव्य जे आहे ते भुजबळ साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही वावगं बोललेलं नाही आहेत. जी भुजबळ साहेबांवर काही नाभिक समाज बांधव करत आहेत ती चुकीची आहे, ती गैरसमजून केलेली आहे. नाभिक समाजाचे नेते आदरणीय अनारशेजी ते आत्ता या ठिकाणी भुजबळ साहेबांना पाठिंबा देण्याचं पत्र जे ते घेऊन आलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला त्यांच्या समाजाच्या वतीनं त्यांची भूमिका मांडतील. अनारशेजी एक प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाजू शकतं, मात्र पुण्यातनं तहसीलदार कार्यालयातनं ईव्हीएम मशीन चोरीला गेलेलं आहे, कंट्रोल युनिट चोरीला गेलेलं आहे. काय कसं पाहता एकूणच या घटनांकडे आपण? हे पण आता निवडणूक म्हणलं की ह्या सगळ्या भानगडी होतच राहणार आहे. कोण चोऱ्या माऱ्या अमकं टमकं पेट्या पळवणं हे काय नवीन नाही या देशाला काय. त्यामुळे असं सगळं होतच राहणार आहे. पण तरीसुद्धा निवडणूक आहे त्या होणारच आहेत आणि त्या आम्ही सुद्धा पुढे ताकदीने लढणार आहोत. एक मिनिट. हां, नाभिक समाजाचे नेते. लोकसभेच्या जागा तुम्ही लढवण्याचा विचार करताय का? कारण पहिली निवडणूक ती येईल आणि त्याच्यानंतर 100% लोकसभेच्या वगैरे काही ठरवलंय? 100% लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि 48 जागासाठी आम्ही आमचे उमेदवार आम्ही उभा करणार आहोत. आम्ही प्रकाश आंबेडकर जे आहेत, आंबेडकर साहेबांचे नातू आहेत, महामानवाचे नातू आहेत, त्यांचं आमचं आरक्षण जे आहे ते त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि आमच्या आरक्षणाला संरक्षण करण्यासाठी बाबासाहेब प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं किंवा त्याचं ते कर्तव्य आहे असं आमच्या सभामध्ये सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं. आणि त्यांनीसुद्धा ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं आहे, मराठा समाज ताट वेगळा आहे आणि एकमेकाच्या ताटात अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणखी एक महत्त्वाची भूमिका आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे की आरक्षणवाद्यांनी इथून पुढं आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे आणि आरक्षणवाद्यालाच निवडून आणलं गेलं पाहिजे. ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी मोठ्या सभातून मांडलेली आहे. आणि त्यामुळं मी आपल्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करतो की हा ओबीसी आणि भटके मुक्तांचा हा जो राजकीय लढा जो आहे त्याच्यामध्ये आपण आमच्यासोबत यावं आणि हा लढा जो आहे तो आणखीन तीव्र होईल. संपूर्ण सत्ता जी आहे ती आपल्या या ठिकाणी ह्या दलित बांधव आणि ओबीसी भटक्या मुक्तांची येऊ शकते अशा प्रकारे आम्ही आव्हान त्यांना केलेलं आहे. एवढंच नव्हे तर जर सेकंड कॅटेगरी जी आहे जी दुसरी फळी आहे दलित समाजाची त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो आहे की तुम्हीसुद्धा आमच्यासोबत या आणि गावगाड्यामध्ये हा जो आता निवडणुकीचा रणसंग्राम आहे आपल्या हक्काचा जो ज्या सत्तेतला वाटा जो आहे तो आम्ही या ठिकाणी हस्तगत करण्यासाठी दलित बांधवांनी सुद्धा आमच्यासोबत खाद्याला खात लढावं. मुस्लिम बांधवांसुद्धा जे आहे त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे. मुस्लिम ओबीसी मोठ्या संख्येनं आमच्यासोबत आता एकत्र येत आहे. त्यामुळं ओबीसी भटकेमुक्त दलित आणि मुस्लिम हे जर एकत्र झाले या निवडणुकीमध्ये 80% वोट बँक जी आहे ती आमच्या मागं उभा राहायची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं इतर पक्षांचं काय होणारं मला माहीत नाही, पण आमचा विजय जो आहे आमचे उमेदवार नक्कीच विजय संपादन करतील यात काळी मात्र शंका नाही. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत, शिवसेनेसोबत आहेत, तुम्ही सुद्धा महाविकास आघाडीत जाणार का? एकीकडे भुजबळांची भेट घेताय आणि आम्हाला कुठलंही असं आमचा जन्मच काल झालेला आहे.
त्यामुळं महाविकास आघाडी किंवा आमचं आत्ता सध्या आमचं उद्दिष्ट आहे की आमचं ओबीसी भटकेमुक्त आणि दलित समाज यांच्या माध्यमातून ही लढाई जी आहे ती लढाईचं आमचं उद्दिष्ट आहे. कारण ह्या प्रस्थापितांच्या नादाला लागलो की पुन्हा एक जागा घ्या, 2 जागा घ्या आणि इथं बसा आणि तिथं बसा, ते सांगेल तिथं बसायला आणि सांगेल ते उठायला आमच्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे. आम्ही पूर्ण लागते लढणार आहोत. प्रकाश आंबेडकरांनी तिकडे बोलणी सोडावी आणि तुमच्याकडे यावं असं आवाहन ठरवतीच त्याचं काय हे पहा, त्यांची चर्चा सोडावी. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून त्यांना त्या महाविकास घेण्यात आलेला आहे. पण त्या ठिकाणी त्यांना किती न्याय मिळेल, त्यांना दलितांना कितपत न्याय मिळेल ह्याची मात्र हे शाश्वत सांगता येत नाही आहे. तिथं त्यांना एका दुसऱ्या जागेवरती बोलवून करायची शक्यता आहे. पण जर आमच्यासोबत आले तर मग मात्र कंप्लीट ज्या 26च्या 26 आमदारकीच्या ज्या SCच्या जागा ज्या आहेत किंवा 4-5 खासदारकीच्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या जागा दलित समाजाला आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या ह्या एकत्रितपणे केलं तर त्या जागा निवडून येऊ शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.